आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण तिरंगा जल्लोष ह्या रॅलीसाठी आलो आहे। शिवाजी पार्कमध्ये असलेला हा रॅली तिरंगा जल्लोष त्यासाठी आपण आलो आहे। आज आपल्याबरोबर सोबतीला आहेत आपले परम मित्र पवार साहेब आणि नाना म्हणजे अनिल धुमाल साहेब, हे पुण्यावरून आले खास आजच्या कार्यक्रमाला। आज आपण याचा पूर्ण व्हिडिओ समोर आपण पाहतोय हा तिरंगा जल्लोष। तुम्हाला प्रत्येक पब्लिक दिसेल, प्रत्येक मुलगा जो मुलगी कोणी असो, कोणत्या जाती धर्माचं नसून हे प्रत्येक आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आज आपल्याबरोबर फिरत आहेत। आज आपल्याबरोबर ह्या मैदानामध्ये आहेत शिवाजी पार्कमध्ये कोणताही पक्ष नसून तिरंगा ह्या एका छाताखाली आपण एकत्र येतोय। तुम्हाला हा दृश्य दाखवतो आपण। हे बघा, हे आपल्या मुलांनी प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करतात रस्त्यावर येऊन। केदार दिघे साहेब आपलं इंटरव्ह्यू देतात। भारत माता की जय, भारत माता की जय, इन्किलाब जिंदाबाद, वंदे वंदे। 75 वर्षाच्या आजी आज आपल्या देशाच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग आहेत, म्हणजे याच्यापेक्षा अभिमानाची गोष्ट कुठे असू शकते। एक पाऊल तिकडे जायचं, एक पाऊल तिकडे जायचं। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। आज आपण या ठिकाणी बघू शकतो की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर त्यांच्यावर जो तरुणाईचा दबाव त्या देशातून आणि दिल्लीमधून जो वाढत होता, त्याच्यानंतर अखेर या सरकार जे बोलत होतं की हे सरकार में इस्तीफा नहीं होते, अखेर तरुणांचा आवाज काय असतो आणि या देशातील युवकांचा आवाज काय असतो, त्यापुढे या सरकारला झुकावं लागलेलं आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी झालेला आहे। त्याचाच जल्लोष म्हणून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवतीर्थावर एक जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्या ठिकाणी आपण पाहू शकता की न भूतो आणि न भविष्यती अशी गर्दी या ठिकाणी झाली होती। आपण बोलतो ना की उलटी गणती चालू होते इतिहासाची। जास्त तरुणाईच्या जीवावर आणि त्यांच्या लाटेवर स्वार होऊन मोदी सरकार सत्तेमध्ये आलं। आज त्या तरुण पिढी आज मोदी सरकारच्या विरोधात या ठिकाणी उभी राहताना दिसते। त्यात त्यांची धोरणं एकाधिकारशाही आणि दुसऱ्या पक्षांना फोडणं आणि हुकुमशाहीच्या दिशेने जी आपल्या भारताची वाटचाल चालू होती, त्याला या तरुणांनी आपल्या उपस्थितीमधून आणि आपल्या कृतीमधून या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। मी या ठिकाणी विशेष आभार मानेल आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र सन्माननीय अभिजित दिपके आणि सोनम वायचुंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिशय मोठं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालं। सर्व भारतीयांना माझी विनंती आहे की आपण अशीच एकजूट ठेवूया। शेवटी जनमतापुढे तो हुकुमशाही चालू शकत नाही, हे लोकशाही राष्ट्र आहे आणि त्याचाच विजय या ठिकाणी होईल। धन्यवाद।
आता तुम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला आलो होतं आणि या ठिकाणी युवा शक्तीची ताकद आपल्याला दिसलेली आहे आणि आपलं आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक युवक म्हणून? सर मी एक स्टुडंट राहिलो आहे आधी. मला माहिती आहे किती कठीण असते जेव्हा स्टुडंट असतात. पण आता मी पाहतो स्टुडंट सध्या शांत नाही बसणार आहे. कारण की आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला घाबरवून ठेवायचे, सांगायचे की प्रोटेस्ट कराल तर त्रास होईल असं होईल. पण सध्या पोरं घाबरत नाही आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. एक होप आहे, एका प्रकारे एक विजय आहे. पण आतापर्यंत संपलं नाही आहे, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येकाने सरकारला विचारावं की असं का करता आणि त्याच्याबद्दल त्यांना सांगावं, त्यांना दोषी धरावं. आणि त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे जर तुम्ही आपला आवाज उचलाल तर तुम्ही लहान नाही व्हाल. तुम्ही वोट दिला आहे, तुमचा हक्क आहे या सरकारवर. तुम्ही वोट द्या, तुम्ही विचारा. तुम्हाला नाही जमणार तुम्ही परत वोट द्या आणि त्यांना काढा. विसरू नका, पुढे पण इलेक्शन आहे. इलेक्शनच्या वेळेस लक्षात ठेवा काय झालं आहे. पटकन विसरू नका. पिक्चर वगैरे बघा पण विसरू नका काय झालं आहे. वंदे मातरम. जय महाराष्ट्र. इतके दिवस जे आंदोलन चाललेलं होतं, बरेच दिवस चाललं, त्यांनी उपोषण वगैरे केलं सोनम वांगचुक सरांनी वगैरे, तरी सुद्धा राजीनामा द्यायला एवढा उशीर कशाला केला? आणि राजीनामा द्यायचा होता, पुढे जाऊन तुम्हाला ही मजबुरी येणार होती 100%. एवढे युवा पेटलेलेच होते ऑलरेडी. मग मारले कशाला पोरांना? मारायची काय गरज होती? ते पण लाठी चार्ज, पॅलेट गन, अश्रुधूर, काय काय तुम्ही नको नको ते सगळं केलं. हे करायची गरज नव्हती. डायरेक्ट राजीनामा द्यायचा होता ना. आधी हे केलं मग राजीनामा दिला, मग कशाला हे करायचं होतं? उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब, अमित साहेब आणि अमित साहेब या ठिकाणी येणार आहेत. तुम्हाला संबोधित मिळालं. शांततेनं जिथे आहात तिथे उभे राहा. प्लीज प्लीज सर्वांचा जल्लोष, जबरदस्त जल्लोष आहे हा. पाऊस पाहिजे गर्दी आहे. Please,
Please let media go. No, we will not let you go. You all should have come go from the other side. मैम इधर जो आ गया ना हम लोग बता आप पहले आ रहे हैं आपको हम लोग Do not. I will take a video and post it online again. Do not. You all should have come early. I don't care. आत्महत्या केल्या. माझ्या सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. धन्यवाद. नाही करत आहे, देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हा खरा विष्णूचा अवतार आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचं की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाही, महागाईबद्दल बोलत नाही, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगताय. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्रीने रस्ता मंत्री आणि हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉलवरती बोलतात ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे.
लगेच आम्हाला विचारतात काय हो निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिले मत चोरी करता येते पण माणसं चोरता येत नाहीत. ही मन आता पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत. ही ठिणगी जागती ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. असो जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते. आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान लिहिलेला आहात. तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही. मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो. फक्त आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सर्वांना आपल्याला विनंती आहे की राष्ट्रगीत झाल्यानंतर अनेक महिला मुलींचे सगळे आलेले आहेत. इथे जाताना सर्वांची काळजी घेऊन आपण निघावं एवढंच आपल्याला सांगतोय. मुंबई आज महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याबरोबर शाखा प्रमुख अनिल धुमाळ साहेब आहेत, तर त्यांना आपण विचारूया. साहेब, आपण आंदोलन या ठिकाणी मुंबईमधलं पण पाहिलं आणि टीव्हीवर पण आपण दिल्लीतलं आंदोलन पाहिलं होतं. दोन्ही आंदोलनं पोलिसांनी कशी हँडल केली त्याबद्दल आपल्याला काय अनुभव आलेला? खरोखर दिल्ली पोलिसांपेक्षा महाराष्ट्र पोलिसांचं मला कौतुक करण्यासारखं वाटतं की महाराष्ट्र पोलिसांनी एवढं सहकार्य केलं, एवढं स्टुडंट लोकांना सहकार्य केलं. सहकार्य करून तर खरा हा फरक महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमध्ये आहे हे आत्ता जाणून आलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. वंदे मातरम गाणं लावा. वंदे मातरम गाणं. भारत माता की जय 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 भवानी. वॉल्यूम. सर्वांचे हात वरती घेऊन मुंबई.
song, please. शुरू किया था, इट वॉज आजादी। आजादी के सॉन्ग के साथ हम यहाँ पे डिस्पर्स भी होंगे धीरे धीरे। लड़कियों का ध्यान रखना है, कोई भी किसी को हर्ट नहीं करेगा। सुनो कौन से दुनिया में है आपके पास सॉन्ग? तुम्ही बघू शकता अभिजित दिक्के सर असतील किंवा सोनम वांगचुकजी सर असतील, सगळेच आणि युवा हे स्टार्टिंगपासून एकच मागणी करत होते की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. आणि त्या राजीनामा घेताना कुठल्याही लोकशाहीला खाली पाडण्याचा प्रयत्न केला, लोकशाही चांगली वरती नेऊन ठेवली युवकांनी. आणि तुम्ही काय प्रयत्न केलात? लोकशाहीला दबवायचा प्रयत्न केलात. तो हाच युवा आता जो पेटलेला आहे. तुम्ही बघू शकता नारे कोणते आहेत? इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, जय
भवानी जय शिवाजी जय भीम हे नारे आहेत. तुम्ही आहे ना अँटी नॅशनलिस्ट बोलताय. ह्याला बोललं जातं देश, याला बोललं जातं इंडिया आणि यालाच बोललं जातं युवा शक्ती. म्हणून मी सांगू इच्छितो की पुढचा नंबर कोणाचाही असू दे, नाव घेत नाही, पण सगळ्यांना अलर्टनेस मिळालेला आहे. भले मग इथेनॉल असो की मग फायनान्सचा विषय असो, तुम्हाला अलर्ट मिळालेला आहे. तुम्ही बस करा आता. आम्ही लोकशाहीला वरती नेऊन ठेवलं. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की वंदे मातरम. थँक्यू. माता की वंदे वंदे. चलिए अभी धीरे धीरे हमें डिस्पर्स होना है. ध्यान रखना है कोई भी लड़की हो आजू बाजू, हमें उनका ध्यान रखना है कि कोई भी किसी को भी धक्का नहीं लगे, किसी को भी हर्ट नहीं करना है. आराम से हमें यहाँ से थोड़ा एग्जिट लेना है. थैंक यू मुंबई फॉर जय भारत जय संविधान. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. सगळ्या आपण इथे एकत्र जमलो, सगळ्यांचे आभार. हळूहळू सगळ्यांनी निर्बंध व्हायचंय. वंदे मातरम. भारत माता की जय. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. आज का जो प्रोग्राम यहाँ पे आयोजन किया गया था आदित्य ठाकरे द्वारा, उसका मैं ये कहना चाहूँगी कि बहुत अच्छे से वो लोग ने संभाला था, सब कुछ किया था. बिकॉज मैं बेहोश हुई थी और मेरा इतने अच्छे से ख्याल रखा गया, मुझे पता नहीं मैं कब बेहोश हुई. पीपल वर सो नाइस. उन्होंने एकदम अच्छे से उसकी केयर की एंड मतलब बहुत ही सही था. They did really good job यहाँ. महाराष्ट्र के पीपल में यूनिटी है. किसी ने जात नहीं पूछा, किसी ने कुछ नहीं किया. सब महाराष्ट्र भाई बहन है, सबने मेरा ख्याल रखा. आई लव देम ऑल. आई लव शिवसेना. आई लव महाराष्ट्र पीपल. जय महाराष्ट्र. वंदे
तुम्ही काय विचारणार का? नमस्कार, महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर तुम्ही सर्व स्टुडंट दिसतात मला. तर या आंदोलनात एक वैशिष्ट्यमध्ये जो जैन जी स्टुडंट आपण बोलतो किंवा तरुणाई बोलते, त्यांच्या जीवावर ते आंदोलन आपण यशस्वी करून दाखवलं. जे सरकार बोलत होतं का हमारे इधर इस्तीफा नाही होते, तर तुमच्या जीवावर ते यशस्वी झालंय. तर त्याबद्दल तुमचा सर्वांचा अनुभव काय होता? आम्ही लोक परवा प्रोटेस्ट आलो होतो आणि आम्ही लोक पण स्टुडंट्स आहे. आम्हाला पण पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची आहे आणि आम्हाला वाटतं की आमच्या वेळी जशी एक्झाम नीट व्हायला पाहिजे तशी आमच्या पुढे जी मुलं असतील त्यांची पण एक्झाम नीट व्हायला पाहिजे. आणि पेपर फोडी फक्त नीटमध्ये नाही झालेली, अजून खूप ठिकाणी झाले. आम्ही यावर्षी बोर्ड्स पण दिली, CET पण दिली, त्यामध्ये पण आम्हाला असं खूप घोटाळा झाला असं वाटलं आणि त्यामुळे आम्ही इथे आलो. कारण दुसऱ्यांना आम्ही न्याय देतो, आम्हाला स्वतःसाठी पण न्याय हवा आहे. दादा तू काय सांगशील? काय नाही ठीक आहे, विचार. तुला काय अनुभव होता तुझा या आंदोलनाबद्दल? या आंदोलनाबद्दल आधी पहिला तरी अनएक्सपेक्टेड होतं, कारण शून्यातनं सुरुवात झालेली. अचानक कुठून तरी एक नवीन हे ओपन होतं आणि त्याची ही बनते आपली चळवळ मोठी बनते आणि ती एवढी मोठी बनते की फक्त भारतात नव्हे तर सर्व देशांमध्ये ती पसरली जाते. आणि हे सगळं करण्यात आलं म्हणून जेनजींचा एकतामुळं. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्सच्या बाबतीत सांगायला गेलं ना की अनएक्सपेक्टेड होतं आणि असं नाही की चळवळ चालू एकदम सिरियस आहे. खूप मजा आली करताना तेही देखील. जेव्हा स्वतःच्या न्यायासाठी लढतो तेव्हा आपण खूप सिरियस असतो, डॅम सिरियस असतो. बट यावेळेला असं नव्हतं. तर यावेळेला आम्ही खूप आनंदी होतो. आम्हाला स्वतःच्या हक्कासाठी आम्ही लढतोय त्याचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान दोन्ही वाटत होते. आमचे किती लोकांचे पॅरेंट्स सुद्धा सोडत होते तरी आम्ही काय ना काय खोटं बोलून येते. तसेच आदित्यजी, अमितजी ठाकरे यांचे आभार व्यक्त करण्यात आले पाहिजेत आणि आम्ही करतो. आम्ही त्यांच्या व्यतिरिक्त कृतज्ञ आहे, कारण त्यांनी एवढ्या चळवळीला सपोर्ट केला. मुंबईमध्ये अचानक एवढे मोठे अनाउन्समेंट करून एवढी मोठी चळवळ त्यांनी उभी केली. सो इट्स सो ग्रेटफुल. सुरू जंतर मंतर पासून झालं, पण तिथपासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत आलं आणि ते बाकी असं कोण उठून चालू करू शकत नव्हतं. पण आमचा जो विश्वास आहे ह्या दोन तरुणांमध्ये, त्यामुळे आम्ही इथे आलो सगळे जमून. आणि आदित्यजी ठाकरे आणि अमितजी ठाकरे, आम्हाला यांच्यावरती खूप विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांनी प्रोटेस्ट अरेंज केला आहे ऐकून इथे आलो. आणि आम्ही दादरलाच असतो कॉलेजला, तर आम्ही ह्याच परिसरात आम्ही मजा मस्ती केली आणि इथेच आम्ही आमच्या हक्कासाठी पण लढतो. तर खूप छान वाटलं आम्हाला. भारत माता की जय! भारत माता की जय! क्या बोलना है? मोदी जी मेलोडी का बच्चों का फ्यूचर नहीं. हमको जेनजी बोला जाता है, ठीक है. पीपल यूज्ड टू टेल अस दैट जेनजीज वर टू लाउड, बट वी वर नॉट टू लाउड. वी वर जस्ट लाउड टू ब्रेव. वी वर जस्ट लाउड एंड ब्रेव इनफ टू क्वेश्चन द गवर्नमेंट एक्चुअली. जो किसी ने नहीं किया वो हमने किया. तो द ऑर्डर इज अनमैच्ड. क्लॉक इट गाइस. हमको जेनजीज के नाम से बहुत ट्रोल किया जाता है. नाउ विल सी हु क्वेश्चंस अस. आई थिंक दिस इज द क्राउड एंड दिस इज द यूनिटी दैट वी हैव टू हैव विद इन आवर हार्ट. हिंदू मुस्लिम करके बहुत लॉलीपॉप दे दिया, बट आई थिंक दिस